माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी असीमा मित्तल मॅडम यांच्या आदेशान्वये महसूलचे विविध पथक या ठिकाणी भरारी पथक म्हणून नेमण्यात आलेले आहेत। त्यासोबतच बऱ्याच वेगवेगळ्या विभागाचे त्यासोबतच महसूल विभागाचे संयुक्त पथक बैठे पथक म्हणून प्रत्येक शाळेवरती या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे। त्यासोबतच पूर्ण अंबड तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारे कॉपी होऊ नये याकरता वेळोवेळी जे काही गोष्टी करणं अपेक्षित आहे त्या करण्यात आलेल्या आहेत। त्याचाच एक भाग म्हणून आज महसूलचे संयुक्त पथक माननीय उपविभागीय दंडाधिकारी उमाकांत पारधी सर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जामखेड आणि रोहिलागड या ठिकाणी आम्ही सक्त तपासणी केलेली होती। तर त्यामध्ये रोहिलागड या ठिकाणच्या दोन विद्यार्थ्यांची म्हणजे अनेक विद्यार्थ्यांची चेकिंग केली। त्यामध्ये 2 विद्यार्थ्यांची कॉपी करत असताना आढळून आलेले आहेत, त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे। त्यानंतर मी स्वतः अंकुशनगर व त्याच्यानंतर शहागड या 2 ठिकाणी आम्ही या ठिकाणी भरारी पथक म्हणून आम्ही चेकिंग केलेली होती। चेकिंग करत असताना अंकुशनगरचे 2 विद्यार्थी आणि शहागडचे 2 विद्यार्थी असे 4 विद्यार्थी हे कॉपी करत असताना आम्हाला आढळून आलेले आहेत। त्यांच्यावरती कारवाई करण्याचे पुढील निर्देश आम्ही शिक्षण विभागाला देण्यात आलेले आहेत। याद्वारे मी सर्व विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना आवाहन करू इच्छितो की कोणत्याही परिस्थितीमध्ये ही कॉपी या ठिकाणी चालणार नाही आणि जर समजा कोणी याचा दुरुपयोग करत असेल किंवा कॉपी करण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही कडक कारवाई करणार आहोत। वेळोवेळी आम्ही भरारी पथक आहे, बैठे पथक आहे यांच्याद्वारे आम्ही कारवाई करत आहोत। कॉपीमुक्त जिल्हा आणि कॉपीमुक्त तालुका होण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी माननीय असीमा मित्तल मॅडम यांनी सक्त पाऊले उचललेली आहेत। त्याचाच भाग म्हणून अंबड तालुक्यामध्ये कुठल्याही शाळेमध्ये या ठिकाणी कॉपी चालणार नाही याकरता मी सक्त या ठिकाणी सर्वांना निर्देश देत आहे। त्यासोबतच जे काही पथक आहेत, ज्या पथकातील नियुक्त अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनीसुद्धा कडक त्या ठिकाणी कारवाई करायची आहे। त्यासोबतच पोलीस डिपार्टमेंट जे आहे त्यांनासुद्धा आवाहन आहे की शाळेच्या आसपास कोणत्याही विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींना त्या ठिकाणी येऊ द्यायचं नाही। त्यासोबतच 200 मीटरपर्यंतचे जे काही झेरॉक्सची दुकानं आहेत त्यांनासुद्धा आम्ही या ठिकाणी बंदी घातलेली आहे। अशा वेगवेगळ्या आम्ही उपाययोजना या ठिकाणी करत आहोत आणि भरारी पथक म्हणून आम्ही ज्यावेळेस त्या ठिकाणी व्हिजिट करू त्या ठिकाणी आम्ही सगळं सक्त कारवाया करणार आहोत। याचीसुद्धा आपण सर्वांनी दखल घ्यावी आणि जास्तीत जास्त कॉपीमुक्त